नमस्कार मित्रांनो. संपूर्ण देशभरात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. काही ठिकाणी 11 दिवस गणपती बसतात, तर काही ठिकाणी 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवसांनी गणपतींचं विसर्जन केलं जातं. पण गणपतीचं विसर्जन का करतात? विसर्जनाची प्रथा कशी सुरू झाली? असे प्रश्न तुमच्याही मनात आलेले असतील. या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून पाहूयात. आपण पाहत आहात NK एज्युकेशन. आपल्या सर्वांचे स्वागत. हिंदू धर्मात मूर्ती विसर्जनाची पद्धत फार फार पूर्वीपासून आहे, पण गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाची प्रथा महाभारत ग्रंथाच्या रचनेनंतर सुरू झाली आहे. संस्कृतमध्ये विसर्जन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण मूर्ती विसर्जनाच्या संदर्भात याचा अर्थ पूजा करण्यात आलेल्या मूर्तीला पाण्यामध्ये विलीन करणे असा होतो. हा या मूर्तीचा सन्मान मानला जातो. कोणत्याही देवी देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूजा करून त्या मूर्तीमध्ये वास करण्यासाठी ईश्वराला आवाहन केलं जातं. त्यानंतर पूजा अर्चना करून एका ठराविक कालावधीनंतर त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. याच्या मागचं कारण असं की आपण ईश्वराला निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. ज्या मूर्तीची पूजा केली जाते तेव्हा त्या मूर्तीला आध्यात्मिकदृष्ट्या ईश्वराच्या रूपातच पाहिलं जातं. गणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि विसर्जनाबद्दलही धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या प्रतिमेचं विसर्जन करण्याची प्रथा आहे. धर्मग्रंथानुसार महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्याचा निर्णय घेतला, पण हे काम महर्षी व्यासांना जमणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी भगवान श्री गणेशांची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी या ग्रंथाच्या रचनेमध्ये आपल्याला मदत करावी. गणपतीने या गोष्टीला संमती दिली आणि रात्रंदिवस लिखाणाचं काम सुरू झालं. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून जवळजवळ 10 दिवस महर्षी व्यासांनी महाभारताची कथा सांगितली आणि ती भगवान गणेशांनी लिहून काढली. महर्षी व्यास यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि लिखाणाच्या कामाची सुरुवात केली. हे काम अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपलं. पण कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की खूप जास्त मेहनत केल्यामुळे भगवान गणेशांच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं. त्यामुळे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी महर्षी व्यास गणपतीला घेऊन सरोवरापाशी गेले आणि त्यांना स्नान घातलं. तेव्हापासून गणपती विसर्जनाची पद्धत सुरू झाली. दुसरे एक असंही कारण सांगितलं जातं की पृथ्वीची प्रमुख 5 तत्वे आहेत, ज्यामध्ये पाणी या तत्वाचा अधिपती असं गणपतीचं वर्णन केलं जातं. त्यामुळे गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा असाही उल्लेख आढळतो की 10 दिवस श्री भगवान गणेश लिहित बसल्यामुळे त्यांचं शरीर आखडलं होतं आणि त्यामुळे गणपतीचं आणखी एक नाव पार्थिव गणेशही पडलं. म्हणजे अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन का केलं जातं या संदर्भात वेगवेगळी माहिती धर्मग्रंथांमध्ये इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहे. तर गणपतीचं विसर्जन का केलं जातं या संदर्भात आपल्याला माहीत असावं, यामुळे हा व्हिडिओ आपण बनवला. आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळे माहितीचे व्हिडिओ बनवतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.